आमचे बाबा आहेत ते आणि ते आहे ना राजू नवघरे भाऊ आमच्यासाठी देव वंशात. आपण मान्य करतो आमच्यासाठी सगळे काही कामं चांगले केली आहेत. मी बायको दवाखान्यामध्ये ते ना पैसे पण मला वाट लावली आहेत. त्याचं काय नाही राजू नवघरे निवडून यायला पाहिजे 100%. आणि आपण दांडेगावकर साहेब कसे राहतील? दांडेगावकरचं आपल्याला काही घेणं नाही. मला फक्त राजू भैया नवघरेच ते ना देवाला नेलतं याला नेलतं आपल्याला त्याचे हे आहे. अभिनंदन आहे त्याचं. दांडेगावकर साहेब येतील का निवडून? नाही काय आता त्यांना दिलं ना लोकांनी पब्लिकनं बरेचदा त्यांना निवडून दिलेलं आहे. आता त्यांच्या वयानुसार त्यांनी गंजा घ्यायला पाहिजे होती राजकारणातून. दुसरा घ्यायला पाहिजे. हो दुसरा एखादा कार्यकर्ता तो उभा करायचा पक्षाचं काम करण्यासाठी. वगैरेचं काम आणि विकास चांगला आहे. काय केला विकास? त्यानं गरीब मुलीचे यांचे लग्न करून दिले. दरवर्षी लग्न हे करतात. हा विकास चांगला आहे. आणि आमच्या मस्जिद पेवर ब्लॉक हे दिले आणि ते आम्हाला आश्वासन दिले की त्यांना आम्हाला शादी खाणे देणार आहेत. देणार आहेत? देणार 100%. दांडेगावकर साहेब पण उभं टाकले. दांडेगावकर साहेब होते सर काय कामाचं ते सहकार मंत्री होते 5 वर्ष. आपल्या तालुक्यासाठी काय केले? कारण उद्योगधंदा आणला नाही काय आणलं उभारले त्यांनी पूर्ण ग्लोबल टेक्सटाईल पार्क सूतगिरणी. काय करता आमच्या इथले कमीत कमी कर्मचारी 12 10 ते 12 कर्मचारी. त्याला पहिले 30,000 पगार होते आता 15,000. त्याने काय करायचं? घरी बसून. राजू नवघरेंनी काय केलं? राजू नवघरे आमच्या इकडे इलाक्यात काहीच केलं गेले म्हणतात ते रस्ते. आमच्या काय केले? खूप कार्य केले तर समाज अजिबात कार्य केलं नाही. फक्त आमच्या समाजाच्या चुली पेटवायच्या राहिल्यात. बाकी सगळे काम आम्ही सांगतो काय केलं नाही. काय केलं नाही? काहीच केलं खूप केलेत भरपूर केलेत. गावात महादेवापासलं सगळं सभागार इथं आलेलं सगळं उचलून नेलं. मराठा समाजाची माणसं आम्ही भयाचे नव्हतो पहिले आणि दांडेगावकरांचे नव्हतो. आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. पण हे तरुण तडफदार माणूस असल्यामुळं आणि गोरगरिबाच्या मदतीला धावून येणारा माणूस आहे. सर्व दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजच्या रणसंग्राम विधानसभेच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. मी सध्या आहे वसमत विधानसभेमध्ये. वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत राजू नवघरे. गेल्या 5 वर्षामध्ये विद्यमान आमदार राजू नवघरे यांनी वसमत विधानसभेचा काय विकास केला हेच आज आपण इथल्या नागरिकांशी संपर्क साधणार आहोत. मी सध्या पांगरा शिंदेमध्ये आहे. पांगरा शिंदे ते जे गाव आहे ते माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा जे सहकार मंत्री राहिले त्यांचं गाव आहे. त्याच गावामध्ये मी सध्या आहे आणि वसमत विधानसभेची लढत जी आहे ती राजू नवघरे विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते जयप्रकाश दांडेगावकर शरद पवार गटाचे उमेदवार त्यांच्यामध्ये होणार आहे. माझ्यासोबत सामान्य नागरिक आहेत. आपण सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया घेऊयात की त्यांना काय वाटतं. मामा काय नाव तुमचं? चौदंड. बरं आता निवडणुका आल्यात. दांडेगावकर साहेब उभं टाकलेत. राजू नवघरे आहेत. कोणाला द्यायचं बरं? कोण चांगला नेता आहे? नेता कोण चांगला आहे? नेता कोण चांगला आहे? राजू नवघरेने विकास केलाय का इकडे गावात? तुम्ही मला काय माहिती गावात राहतात की नवघरे माहित आहेत का? कोण आहे? नवघरे कोण म्हणतात? कोण आहेत? नवघरे राजू नवघरे हा कोण आहेत ते? म्हणतात ना कोण आहेत ते? जयप्रकाश मुंदडांना ओळखता का? हो ना ते आमच्या गावचे नवघरेंना ओळखता का? नवघरे हो पाहिली. बरं जयप्रकाश दांडेगावकरला ओळखता का? बरं आता दोघं पण उभं टाकलेत. राजू नवघरे पण उभं टाकलेत आणि जयप्रकाश दांडेगावकर पण आहेत आणि वंचित बहुजन आघाडी पण आहे. तर कोण चांगला माणूस आहे बरं? कोण विकास करू शकते? मला कळत नाही बाबा. गावात रस्ते झाले का? रस्ते झाले गावात? हो रस्ते झाले. डोळ्याचे ऑपरेशन झाले का? डोळ्याचे ऑपरेशन आमदार आमचे बाबा आहेत ते आणि ते आहे ना राजू नवघरे भाऊ आमच्यासाठी देव वंशात. आपण मान्य करतो आमच्यासाठी सगळे काही कामं चांगले केली आहेत. मी बायको दवाखान्यामध्ये ते ना पैसे पण मला वाट लावली आहेत. त्याचं काय नाही राजू नवघरे निवडून यायला पाहिजे 100%. आणि आपण दांडेगावकर साहेब कसे राहतील? दांडेगावकरचं आपल्याला काही घेणं नाही. मला फक्त राजू भैया नवघरेच ते ना देवाला नेलतं याला नेलतं आपल्याला त्याचे हे आहे. अभिनंदन आहे त्याचं. त्याचा काही विषय नाही काय नाही. आपल्याला आहे ना आपले भाऊच ते ना आहे ना आपल्याला ते ना लाडक्या शेतातले प्रश्न सोडवले का? धावून येतात का शेतकऱ्यांना? हो येतात ना भाऊ. डोळ्याचे ऑपरेशन केलेत का? केलेत ना. रस्ते केलेत? रस्ते केलेत सगळे केलेत. सगळे क्लिअर केलं आहे. काही काय राजू नवघरेंनी विकास केला म्हणताय तिकडे? केलाय का? आमच्या तालुक्यामध्ये झाला असेल विकास पण आमच्या इकडे कमी झालेला आहे. काय झाले मग? आमच्या इकडे फक्त 5-10 लाखाचा एक रस्ता झाला त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. दांडेगावकर साहेब उभं टाकलेत. राजू नवघरे आहेत. कोण चांगलं राहील? दांडेगावकर साहेबांनी आतापर्यंत 3दा टर्म जिंकलेली आहे. मंत्री झाले तर त्यांनी सुद्धा काय तेवढं काय असं काम केलं नाही तालुक्यासाठी. कोण चांगलं राहील? बापू आहेत. गुरुपादेश्वर महाराज. गुरुपादेश्वर आहेत पण आता सांगता येत नाही कोणाला येईल ते. बरं नाही तुमच्या गावाचा विकास केलाय का विद्यमान आमदारांनी?
कमीत कमी 25-30 लाखाचं काम झालं असेल, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. डोळ्याचे ऑपरेशन झालेत का गावात लोक? ते तर प्रत्येक ठिकाणी होत आता. कोण चांगलं राहील बरं? महाराज चांगले राहतील, गुरुपादेश्वर महाराज राहतील, की राजू नवघरे की दांडेगावकर? कोण चांगलं राहील? सांगता येत नाही. बर मतदानात सांगू होता. बर तुम्ही काय ठरवलं? आम्ही ठरवलं ते ठरवायचं ते. काय ठरवलं? पाहू आता सांगता येत नाही, कोणता नेता चांगला आहे याच्यापैकी? सांगू शकत नाही. बर मतदानातून सांगू. कोणता नेता चांगला आहे बरं? राजू नवघरेंनी कामं केले का गावात? गावात कामं भरपूर झालीत, पण काही सांगता येत नाही कोण येईल काय. बर नाही, कामं झालेत का? राजू नवघरेंनी कामं केलेत का? नवघरीने केलेत, भरपूर केले. बर दांडेगावकर साहेब कसे राहतील बरं उभं टाकले? आता ते एक त्यांचा एक काळ म्हणजे 5 वर्ष हे झाल्यामुळे कामं ते पहिली झाली ना. आता काय, आता सध्यात ते नव्हते. महाराज पण उभं टाकले. तो महाराज आहेत, पण महाराजाचं आमच्या इथे तेवढं काही हे नाही, म्हणजे शिष्यमंडळ बी नाही ना. फायटिंग कोणामध्ये? फायटिंग कोणाकोणामध्ये? त्या दोघांमध्ये आहे, कोणाकोणा? दांडेगावकर आणि दादू वगैरे. बर कोण येईल वाटतं? आता काय सांगू, काय सांगता येत नाही ना, फोन येईल काय सांगता येत नाही. कामं केलेत का राजू नवघरेंनी गावात? रस्ते, नाल्या? त्याच्या परीने त्याचा प्रश्न सुटला का शेतकऱ्याचा? विजेचा प्रश्न आता काय हे केलंय की आता म्हणजे शेतकऱ्यासाठी आता वीज माफच केलेली आहे. बर काय म्हणतात, काय कोणाला निवडून द्यायचे? राजूभाई नवघरे. का द्यायचं बरं राजू नवघरेला? का द्यायचं? आमचे नेते आदरणीय जयप्रकाश जिमदाडा साहेब आणि विजूभाऊ शिंदे हे राजूभाई नवघरे यांच्या मागे आहेत, सोबत आहेत. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत आहे. विकास केलाय का गावात? हो आहे ना, मुंदडा साहेबांनी केलेला आहे. नाही नवघरे सध्या साहेब मुंदडा साहेब- काम आहेत. नाही आता दांडेगावकर साहेब उभं टाकलेत, राजू नवघरे आहेत, कोण चांगलं राहील? महाराज चांगले राहतील? नवघरे साहेब चांगले. बर नवघरे साहेबांनी काय विकास केला गावात? आता बरेच कामं झालेत त्यांचे. काय काय झाले सांगा ना. असे झालेले आहेत शेतातले, आता वीज बिल असे झालेले आहेत, प्रश्न रोड झालेले आहेत. दांडेगावकर साहेब उभं राहत आहेत, कसे राहतील दांडेगावकर? येतील का निवडून? मी तर राजूभाईच्या पाठीशी आहे. बरं दांडेगावकर साहेब येतील का निवडून? नाही येत. काय येत नाहीत? आता त्यांना दिला ना लोकांनी, पब्लिकनं बरेचदा त्यांना निवडून दिलेलं आहे. आता त्यांच्या वयानुसार त्यांनी रजा घ्यायला पाहिजे होती राजकारणातून. रजा घ्यायला पाहिजे. हो, दुसरा एखादा कार्यकर्ता तो उभा करायचा पक्षाचं काम करण्यासाठी. आता बरेच दिवस निवडून दिलं ना त्यांना, 3 वर्ष मधले 10 वर्षाचा काळ त्यांचा बी होता. वसमत तालुक्यात का दुसरा माणूस नाही का काँग्रेसचा? यावेळेस दांडेगावकरांचं मतदान होणार नाही तेवढं आमच्या हिशोबाने. दांडेगावकरांना दोघं सोबतच होते 4.5 वर्ष, आता हे आरोप करतात होते ना. मग वरी सत्ता आता यायची असल्यामुळे राजूभाई सत्तेकडे गेले, पण राजूभाईचं कार्य चांगलं आहे. त्याच्याकडे का गेले बरं राजू नवघरे? विकासाचे काम करण्यासाठी जावंच लागेल ना सत्तेकडे. हा, घरी बसून का थोडाच तालुक्याचा विकास होणार आहे? हा, दुसरा मुद्दा जरांगे पाटलाच्या आरक्षणाच्या बाबतीत राजूभाईनं बरेचदा चांगली प्रतिसाद दिलेला आहे सर. मला वाटतं जरांगे पाटलांच्या सहकार्याने नाव पण घेतलेलं आहे मराठा आरक्षण. मराठा आरक्षणाबद्दल राजूभाई बोलले विधानसभेत बरेचदा जरांगे पाटलाच्या मुद्द्यावर. SIT ज्यावेळेस जरांगे पाटलावर लागू केली त्यावेळेस राजूभाईनेच आवाज उठवला होता. आरक्षणावर राजू नवघरेंनी आवाज उठवला ना. असं कळतं की तुमच्याच गावातून राजू नवघरेंना बाहेर काढलं होतं? नाही ते आता काही कार्यकर्ते असतात थोडंफार होते तितकं, पण त्यावेळेस समजा कोणाचीच जागा आमचे जरांगे पाटला माणूस उमेदवार देणार होते म्हणून सर्व मराठ्यांनी ठरवलं होतं की यावेळेस जरांगे पाटलाचं काम करायचं. पण आता जरांगे पाटलांनीच माणूस दिला नसल्यामुळे आता नाईलाज असतो आम्हाला राजूभाईचंच काम करावं लागणार यावेळेस. कारण तो मराठ्यासाठी आणि तरुण माणूस आहे, चांगला आहे, सर्वसाधारण माणसात सुद्धा बसलेला माणूस आहे. गावात काय काम दांडेगाव साहेबच काय सांगू? दांडेगावकर साहेबांचे काम त्याच्या कार्यानुसार तेवढे काही विषयच नाहीत. जास्त कार्य मग आमचे मुंदडा साहेबाचे झालेले आहेत गावामध्ये, पण त्याच्या पाठोपाठ राजूभाईचे झालेले आहेत. हो, ते डोळ्याचे ऑपरेशन केले भरपूर लोकांचे केले, डोळ्याचे ऑपरेशन केले. मदत मिळवून दिली का एखादा? भरपूर गोरगरिबांना मदत सुद्धा देतात. कुठं दवाखान्याच्या कामात, कुठल्या गोरगरिबाच्या लग्न कार्यात. आता वैयक्तिक रोजच्या रोज थोडी देणार आहेत, पण जिथं लागते तिथं आवश्यकता पडते तिथं ते मदत करतातच राजूभाई वगैरे. बऱ्याच महिलांना गुरु शिष्य आहेत, गुरु पण चांगले आहेत. गुरुनं घडवलं ना शिष्याला. कोणते गुरु दांडेगावकर साहेब गुरु आहेत ना. मग 1200 सहकारी साखर कारखाना स्वतःच्या जावयाच्या नावानं करून द्यायचा असते का? ती प्रॉपर्टी कोणाची आहे? सर्वसामान्य जनतेचीच आहे ना. मग तिथं तशा गोष्टी घडायला लागल्यामुळे आम्हाला यावेळेस त्यांचा विरोध आहे. हा, असं शासकीय मालमत्तेवर तुम्ही समजा स्वतःचाच हक्क गाजवत असाल तर अशा गोष्टीपासून तुमच्या मागे मतदार कसा राहील? हा, काय म्हणतायत? नवघरेंना निवडून द्यायचं म्हणतायत, दांडेगावकर नको म्हणतायत. चांगले आहेत की दांडेगावकर? नवघरेचं काम चांगलं आहे सगळ्या बाबतीत, एरी बी सर्वसाधारण लोकांसाठी बी, याच्यासाठी बी, आणि मराठा समाजाविषयी बी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. काम बी त्यांचं झालं. विधानसभेमध्ये आवाज उचलला म्हणतात नवघरेंना? हो, उचलला ना. विधानसभेत उचलला, प्रत्येक जागी गेले. जिथं जिथं जरांगे पाटलाच्या सभा होत्या तिथं पण गेले.
10 वेळेस जवळपास भेट झाली त्याची. आणि गावात रस्ते, गट्टूचे काम, फ्लेवर बॅग, हो, गठ्ठूचे काम 2 झाले. सरकारी दवाखान्याकडे रस्ता नव्हता ते झाला. लाडके बहीण योजनेचे पैसे आलेत का घरी? हो, आलेत ना, आलेत. यायलेत का पैसे? 6.5 हो, सगळ्याला आले. आम्ही सैन्याचे कार्यकर्ते हो, युवासेना. गोरे साहेबांनी बरेच चांगले काम केले. ज्यावेळेस त्याच्या हातात सत्ता नसताना गोरगरिबाच्या लग्नाची कलेदान वाटलं, गोरगरिबाची कामं केली. नगोरे साहेबांसाठी आपले सगळेजण दांडेगावकर साहेब पण आहेत. नवकरे साहेब याच्या अगोदर कुठल्याच पदावर नसतो सुद्धा त्यांनी त्याने काम केले. बरेचसे युवा सोहळ्याचे काम हाती घेतले. काही पद नसताना, कोणतं आमदार नसताना दांडेगावकर साहेब पण उभे आहेत. दांडेगावकर साहेब दांडेगावकर साहेब आमदार होते त्यावेळेस आमच्या गावामध्ये त्याने येऊन सुद्धा पाहिलेलं नाही. नगोरे साहेबांच्या हातात काही कोणता कार्यक्रम नव्हता, काळामध्ये आमदार नव्हते कोणते. कोरोनाचा काळ होता, सगळे कार्यकर्ते होते. त्यावेळेस त्याने स्वतःची जमीन विकून आमच्या लेखीबाईचं कन्यादान वाटलं. त्याच्यासाठी आम्ही तयार हो, आम्ही त्याला मतदान करणार. किती लग्न विवाह सोहळे पार पडले बरं त्यांनी? किती जोडप्यांचं लग्न? आतापर्यंत 200-300 जोडप्यांचे युवा सोहळे झाले त्यांच्या हातावर वसमत मतदारसंघामध्ये. 100 वर्ष युवा सोहळ्याचं आयोजन केलं त्यांनी. आता आम्ही कटर शैलीच्या असतात त्यांनी कामं केल्यामुळे आम्ही त्याच्या कोणाला निवडून द्यायचे? कोणत्या गावचे तुम्ही? कोणत्या गावचे? कोणाला निवडून द्यायचे? दांडेगावकर, राजू नवघरे की काय ग्रुप आदेश? राजू नवघरे. का राजू नवघरे का? राजू नवघरेचं काम आणि विकास चांगला आहे. काय केला विकास? त्यानं गरीब मुलीची यांचे लग्न करून दिले, दरवर्षी लग्न हे करतात. हा विकास चांगला आहे. आणि आमच्या मस्जिदपूर 12 ब्लॉक हे दिले. आणि ते आम्हाला आश्वासन दिले की त्यानं आम्हाला शादी खान देणार आहेत. देणार आहेत? देणार 100%. दांडेगावकर साहेब पण उभं टाकले. दांडेगावकर साहेब होते सर, काय कामाचं ते सहकार मंत्री होते 5 वर्ष. आपल्या तालुक्यासाठी काय केले? काय उद्योगधंदा आणला नाही, काय आणलं? उभारले त्यांनी पूर्ण ग्लोबल टेक्सटाईल पार्क, सूतगिरणी. काय करता आमच्या इथले कमीत कमी कर्मचारी 12 आहेत. 10 ते 12 कर्मचारी. त्याला आज पहिले 30,000 पगार होते, आता 15,000. त्याने काय करायचं? घरी बसले सर. कोण चांगलं राहील, राजू नवघरे की जयप्रकाश दांडेगावकर? आदेश्वर महाराज ना? राजूभाई नवघरे. का बरं राजू नवघरे? राजूभाई चांगले माणसं, काय केले तुमच्यासाठी? आमच्या गोरगरिबासाठी चांगले. काय केले? काय काम? काय मदत आहे आम्हाला त्यांची. हो, काय काम सांगा ना. खूप काही लग्न केलेलं पाहिजे, खूप काही अँब्युलन्स येते. कधी त्याने फोन केला तर दवाखान्यात काम होते आमचं. कधी बी कुठे जा, काय कुठे जरी आम्ही अडकलो, पैसे नसतील आमच्याकडे तर काही होईल. सगळ्या गोष्टी आमच्यासाठी चांगल्या आहेत त्यांच्या. दांडेगावकर साहेब कसे? दांडेगावकर साहेबांचे आम्हाला ओळखच नाही. मी त्यावेळेस गावातच नव्हतो साहेब. आता आले दांडेगावकर साहेब. तर मी वसमत विधानसभा मतदारसंघातून या पांगरा शिंदे मधून बोलत आहोत. मला दिसायला ते तुम्ही कोणाला निवडून द्यायचे सांगा. एक राजूभाई नवघरे हे गोरगरिबाच्या हक्केला धावून येणारे आमदार आहेत. काय हाकेला काय दाखवून आले? धावून काय आले? हाकेला काय धावून आले? एखादी गोष्ट सांगा. लेकीबाळीचे कन्यादान करणारे, लेकीबाळीच्या हक्केला धावून येणारे आमदार आहेत. दांडेगावकर साहेब नाहीत का? ते आम्ही त्याचं सांगू शकत नाहीत. पण एक आमचे राजूभाई नवघरे हे जेणेकरून विकासाच्या वाटेवर चालणारे आमदार आहेत. डोळ्याचे ऑपरेशन झाले खरे का? हो, डोळ्याचे ऑपरेशन केलेच म्हणतात कित्येक जणांचे. नेत्रदृष्टी दिली म्हणतात सगळे. बरोबर आहे. ते दांडेगावकर साहेबांना समजा काही मदत दिली असेल तरी त्याच्यात काय पोझिशन काय बरं? कोण 1 नंबरला, कोण 2 नंबरला, कोण 3 नंबरला आहे सध्याच्या वातावरणात? तसं काही सांगता येत नाही साहेब. वातावरणात काय निकाल लागल्यावर कोण चांगलं राहील आता? राजू नवघरे, जयप्रकाश दांडेगावकर की गुरु पादेश्वर महाराज की काय वंचित? आम्ही जरांगे पाटला समर्थक आहोत. जरांगे पाटील जे आदेश देतील ते करतील. जरांगे पाटला जर समर्थक नसलो आम्ही तर राजू भैयाला आम्ही पाठीमागे राहत होतो. पण आम्ही आता जरांगे पाटलामुळं आम्ही सध्या तरी याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही, या निवडणूक प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व नाही. जरांगे पाटील जे आदेश देतील तेच आम्ही करणार आहोत. ते म्हणतायत तुम्ही तुमचं ठरवा, पण समाजाला जे धावून येईल त्यांना निवडून द्या. हो, समाजाला ते धावून आलं ते माहित आहे आम्हाला. कोण आलं धावून, कोण आलं ते माहित आहे. ते सांगायचं कशाला? आता सगळ्यांनाच माहित आहे. सगळ्यांनाच माहित आहे. समाजासाठी राजूभाई नवघरे आलेले आहेत. बरेचदा त्यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाचे मुद्दे गाजवलेले आहेत. मनोज दादा जरांगे पाटलाचा 16 तारखेला हिंगोली दौरा आहे. त्या दौऱ्यात जो काही निर्णय होईल तो सर्व समाजाला मान्य असेल. अशी चर्चा येते कानावर की कॅन्सल झालाय दौरा? पण दौरा होणार आहे. सांगणार आहेत पण काय करायचं? डोंगरकड्याला हे येणार. त्यांचा जो आहे ते मराठा समाज पाळेल. जरांगे पाटील म्हणले ना, जो आपल्यासाठी जे आरक्षणात जो भाग घेत आहे त्याच्यासाठी तुम्ही काम करायचं.
हा राजूभाई पक्षाचा विषय वेगळा आहे, पण तो माणूस वैयक्तिक आणि समाजासाठी चांगला आहे ना. प्रत्येक समाजाच्या मदतीला जाऊन येणारा माणूस आहे. पण त्यांनी त्याच्यामुळे उमेदवाराचं नाव सांगितलेलं नसल्यामुळं अजून तरी मतदार संभ्रमातच आहे. याचं सांगितलं ना आपल्याला. मामा कोण्या गावची? पार शिंदे. काय राजू नवघरेला निवडून द्यायचे की दांडेगावकरला द्यायचे? कोणाला द्यायचे? आता सध्या आम्ही कोणाला सांगितलं सध्या आम्ही का बरं काय कोणाला द्यायचे? कोणाला निवडून कोणाला ते आम्हाला जरांगी पाटील सांगतील ते आम्ही त्याला मतदान करणार. द्यायचे? पाटील म्हणतील तसं करा. काय कोणाला निवडून द्यायचे बरं? राजू नवघरे चांगले कोण चांगले? दांडेगाव साहेब चांगले. बरं, काय शेतातले प्रश्न सुटले का? मामा कोण चांगलं राहील? राजू नवघरे, जयप्रकाश दांडेगावकर, वंचित बहुजन आघाडी का प्रादेशिक? जयप्रकाश दांडेगावकर राहील चांगला. का बरं जयप्रकाश दांडेगावकर साहेबांना कामं केलेली आहेत पहिली. बरं काय काय केले? शिरपूर पॅटर्न बंधारे केलेत, इथं पुष्कळ कामं केली, तुमचे घरकुल दिलेत, आपलं हे सभागृह दिलेत, पुष्कळ कामं केली. राजू नवघरेने काय केलं? राजीव वगैरे आमच्या इकडे इलाक्यात काहीच केलं नाही. आमच्या काय केले? खूप कार्य केले तर समाज आमच्याकडे अजाबात कार्य केलं नाही. फक्त आमच्या समाजाच्या चुली पेटवायच्या राहिल्यात, बाकी सगळे काम काहीच केलं नाही. आम्ही सांगतो काही केलं नाही आमचं काही केलं नाही म्हणे. काहीच केलं खूप केलेत, भरपूर केलेत. गावात महादेव बसलं सगळं सभागृह इथं आलेलं सगळं उचलून नेलं. मराठा समाजाची माणसं आम्ही भयाचे नव्हतो पहिले आणि दांडेगावकरांचे नव्हतो. आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत, पण हे तरुण तळपदार माणूस असल्यामुळं आणि गोरगरिबाच्या मदतीला धावून येणारा माणूस आहे. सर्व काहीच केलं नाही. काहीच केलं नाही त्यानं. मी सरळ सांगतो तुम्हाला, मदत करणारा माणूस त्याने सांगू द्या ते त्याची पास करून ओढीत असतील. महादेव असलं बजेट ओढून नेलं त्यानं. कुठलंच बजेट ओढून नेलं नाही. कार्यकर्त्याला घेता आलं नाही, त्याला विलाज नाही. इथल्या स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांनी वडाताण केल्यामुळे युवा सेनेचे माणसं नाही. बरोबर आहे, मी सांगितलं ते खरं आहे, याच्यात काही चुक नाही. सुतगिरणी होती आपली सहकार क्षेत्रातली दांडेगावकर साहेबांनी. ती सहकार क्षेत्रातली सुतगिरणी आता भाडे तत्वावर गेली. बरोबर. मला माहिती माहित नाही, मला माहिती जितकं पत्रकार म्हणून की भाडे तत्वावर गेली आहे का. त्रिमूर्ती कारखान्याची काय अवस्था आहे? पूर्णा ग्लोबल टेक्सटाईल पार्कची काय अवस्था आहे? ते कसं आहे, महाराष्ट्र प्रायव्हेट केला म्हणतात. आमच्या इकडे काही आम्हाला ती माहिती नाही. तिकडे आमच्या इकडे फक्त दांडेगाव साहेबांना कामे ऊस कोणत्या कारखान्यावर आमचा कोणीच कार ऊसच नाही आमच्या इकडे. आमचा इकडे कारखान्याचा कोणीच संबंध नाही आम्हाला. त्याच्या अगोदर आमच्या मतदार पांगरा सर्कल मधून दांडेगावकर साहेबांना 300च्या वरी मतदान पडलं नाही. आणि आता याच्यानंतर राजूभाई नवघरेला आमच्या सर्कलची लीड राहील. सर्वात जास्त लीड देणार आहे गावातून. नाही देत नाही लीड. घरी बसवलेत ना गावातले सर्वसामान्य कर्मचारी घरी बसवलेत कारखान्याचे. 30-40 हजार पगारवाले आता 15,000 कुठे जाऊन कामं करायलेत. बघा आता घरी बसवले म्हणतात. घरी बसले काय कारखाना त्यानं स्वतंत्र घेतल्यावर घरी बसायचं काय समज? कारखाना घरी गेला त्यानं सर्व याच्यात निघालेला कारखाना ते काय होणार ना. कारखाना शासकीय प्रॉपर्टी तुम्ही स्वतःच्या नावानं करून घेता का? कारखाना विक्री घेणार नियम आहे. त्याच्यावर असा त्याने त्याचे का पैसे ठेवले का लोकांचे? याचे पैसे ठेवले का? नाही ठेवले. लोकांचे पैसे बरोबर. दांडेगावकर साहेब सहकार मंत्री होते. बरोबर आहे. सहकार क्षेत्र वसमत विधानसभेतून नाहीस होत चाललंय. बरं कसं बघता? नाहीसे व्हायलाच काय भाडे तत्वावर गेली. सूतगिरी भाडे तत्वावर गेली. मूर्ती कुठे? काही अडचण नाही गेली असं. मूर्ती कुठे? त्रिमूर्ती आम्हाला त्या कारखान्याचं काहीच माहित नाही. तिकडे आम्ही दांडेगावकर साहेबांनी काय आणलेले प्रोजेक्ट? आम्ही इकडे याच्या वाईच्या अलीकडे आम्हाला पलीकडे काहीच माहित नसते. तसं कसं आणि आता काय संबंध झाला नाही. सूतगिरीचा संबंध कारखाना ऐकून खाल्लं काय? त्यानं कारखाना ऐकून खाल्ला आहे दांडेगावकर साहेबांना. त्याचं काय गोरगरिबाचे पैसे दिले त्यानं दांडेगावकर साहेबांना. अजय राजूभाईनं सगळी कामं केली आमच्या गावामध्ये. सगळं झालं. त्यानं कारखाना ऐकून खाल्ला घेऊ. विकून खाल्ला काही खाल्लं बंधारा राहिला नाही. बंधारे कोण झाले? बंधारे कोण झाले? आमच्या लोक गरीबाच्या कसं म्हणायला गरीबाच्या बंधारा केला नाही. सगळं बंधारे गेले स्वतःच्या दाखवायला काही नाही.
यायच्या वावरात एकही बंधारा नाही, आमचे वावर गेले तर त्रिमूर्ती कारखाना एशिया खंडात जर्मन टेक्नॉलॉजीचा पहिला कारखाना होता अख्ख्या एशिया. हॅलो, त्रिमूर्ती कारखाना क्लाउडचा कारखाना अख्ख्या एशिया खंडात, भारतात एशिया खंडात जर्मन टेक्नॉलॉजी पहिला नंबर कारखाना होता. तिथं कमीत कमी 2 ते 3 हजार आपल्या विधानसभेची पराठी पासून तिथं प्लायवूड तयार केला जातो. फायदा ते कारखाने भंगार कुठे गेलं? कुठे गेलं सांगा? सांगितलं तुम्हाला. दांडेगावकर साहेबांना खाल्लेला आहे. दांडेगावकर खाल्ले सर्कलकडे कवा दांडेगावकर साहेबांनी त्याच्यावर एखादा बंधारा आहे का विचारा. आमच्या चला दाखवतो नाही, त्याच्यात थेंब पाणी साचत नाही, सगळं बजेट पाणी साचते तळ्यामध्ये. आता जरा दाखवतो फुल भरलेला आहे. किती बंधाऱ्यात थेंब साचत नाही, त्या गिळून खाले फक्त बजेट खाण्यासाठीचे कार्यकर्ता. आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते असून सुद्धा राजूभाईच काम करायलो यावेळेस, कारण राजूभाई वैयक्तिक माणूस चांगला आहे, सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून येणार आहे. धावून येतात काहीच केलं नाही इकडे. ते आलेले पण आहेत आमच्या पांगरा शिंदेमध्ये गरीब गोराबा धावून आले इथं. पांगरा शिंदेमध्ये राजूभाई आमच्या गावामध्ये लाईव्ह आलेले आहेत. राजूभाई नवघरे आमच्या गरीब गोरबाला धावून आले पांगऱ्यामध्ये इथं. आणि हे कवा चालले नाही. दांडेगावकर साहेब मागच्या किती वेळा आले? दांडेगावकर साहेब मागच्या 10 वर्षामध्ये किती वेळेस आले गावात? किती दांडेगाव साहेब कोरोना काळात एकदा आले नाही. लोकांवर ज्यावेळेस संकट होतं त्यावेळेस दांडेगावकर साहेब वसमत तालुका सोडून बाहेर होते. सांगितलं होतं आंब्याखाली पैसे दिले कशाला म्हणायचे, आम्ही इतके पैसे तुला तिथे दिले तितके तिथे दिले, याच्यात माझा विकास झाला असं म्हणून भाषा वापरायची. राजूभाई आमच्या गोरगोराच्या महिलाला पंढरपूरला आंध्या नेऊन सगळ्याला आणलं. पंढरपूरला नेलं होतं, बरोबर आहे. बरं काय बरं कोण चांगलं राहील, जयप्रकाश दांडेगावकर की राजू नवघरे? हा बोला. राजूभाऊ नवघरे. महाराज कोण उभे आहेत? पादेश्वर महाराज आमच्याकडे मतदान होत नाही त्यांना. नवघरे साहेब. दांडेगावकर साहेब कसे आहेत? दांडेगावकर साहेब बरं नाही, आमचं सर्कल पूर्ण नवघरे साहेबाला राहील. पांगरा शिंदे सर काय कामं केलेत नवघरे? काम भरपूर केलेले आहेत त्यांनी. दांडेगावकर साहेबांपेक्षा काम जास्त वगैरे केलेले आहेत त्यांनी. दांडेगावकर साहेब चांगले तो उमेदवार? नाही, आमच्या सर्कल मध्ये नाही चांगले. सर्वांसाठी नवघरे साहेब चांगले आहेत. नवघरेंना निवडून द्यायचं. हा, नवघरेंना निवडून द्यायचं यावेळेस. येतील का नवघरे? आमच्या सर्कल मध्ये लीड राहील त्यांना. येतील का निवडून? येतील का बाबा नवघरे निवडून येतील का? तुम्हाला काय माहित? दांडेगावकरांना करडो. दांडेगावकर साहेबांनी काय काय काम केले सांग? बराच विकास केला ना. काय काय केलं? विकास बराच केला पहिला. काय काय सांगा की विकास म्हणजे काय असते बरं? काय बंधारे फिंगारे बरेच काम केले. बंधारे केले म्हणायचे. आमच्या वसमत विधानसभेमध्ये इतिहासात नोंदणारा वार्षिक उत्सव होते आमच्या बांद्रा शिंदेतला. तपोत्तर कार्यक्रम रोकलेश्वर महाराज सोहळ्याचा. त्या कार्यक्रमाला सुद्धा दांडेगावकर साहेब आले नव्हते. बरेच काम केले. तो कारखाना सुरळीत केलेलं आहे त्यांना. नाही सरला बोलते आमच्या बंधारा थेंबर पाणी नाही म्हणायचं. आणि सुद्धा पण आमचं केलं ना त्यांना. कारखाना फिरखाना सुरळीत चालला त्याच्यामुळे. काय बरं काय कोण निवडून येईल यावेळेस? जयप्रकाश दांडेगावकर, राजू नवघरे की काय गुरु पादेश्वर महाराज? नवघरे येतील वाटायला बा. नवघरेचं वारं दिसायला थोडं. नवघरे येतील काय माहित नाही बाई. का बरं नवघरे काय ते? कारण थोडं माणूस आहे थोडं हे काय चालतंय सध्या. तरुण आहे माणूस. बरं दांडेगावकर साहेब तुमच्या वयाची चांगली माणसं आहेत. दांडेगावकर होते एक काळ, ते मंत्री झाले होते 3 वेळेस. ते 3 वेळेस आले होते ना आमदार म्हणून. त्याच्यामुळं 3 वेळेस आलते ना आमदार म्हणून. त्याच्यामुळे आता नवघरे येतील वाटायला. काय विकास केलाय नवघरेने तुमच्या गावात? डोळ्याचे ऑपरेशन झालेत का कोणाचे? डोळ्याचे ऑपरेशन आता त्याच काय ऑपरेशन काय माहित नाही. आता काय ऑपरेशनच. दांडेगावकर साहेब कसे राहतील? राहिले कसे राहतील? दांडेगावकर काय सांगू आता तालुक्याचं काय आहे ते. तालुक्यामध्ये काय कोणाचं वार नवघरे येतील का? निवडून येतील का नवघरे? आमच्या गावात वार बरंच दिसायला तसं. नवघरेंचं वार आहे. नवघरेचं वारा नाही हो. नवघरेचं वारा नाही. नवघऱ्यानं हिंगोली जिल्हा दुष्काळातून हे केला, अतिवृष्टीमध्ये काढायचं. काय येईल ते वेगळं.
कोण चांगलं राहील बरं? जयप्रकाश दांडेगावकर, राजू नवघरे, विरूपादेश्वर महाराज, वंचित बहुजन? काय सांगू शकत नाही सध्या. राजू नवघरेने विकास केलाय का? विकास केलाय का गावात? रस्ते काही गट्टू बिट्टू झाले? एक रस्ता केलाय ते. केलाय का? बरं, येतात का गावात? राजू नवघरे येतात गावात? येतात कधी मध्ये. बरं, दांडेगावकर साहेब येतात का? दांडेगावकर साहेब काय माहित नाही. बर, कोण येईल निवडून? कोण येईल बरं? काय काय सांगतात नाही सध्या. काय सांगू? पक्षाचं घेणं नाही काय नाही, शेतकरी माणसं. शेतातले प्रश्न सुटले का? तुम्ही असं आल्यावर कॅमेरा धरल कसं दिसेल हे माणूस? सांगा ना मला. शेतकऱ्याचे विजेचे प्रश्न सोडलेत का नवघरे? नाही. दांडेगावकर मागच्या त्याच्या कार्यक्रमामध्ये ते म्हणले ट्रान्सफॉर्मर बसवले, मात्र ट्रान्सफॉर्मर लाईनीचे ते तेव्हापासून काय प्रश्न मिटलाच नाही आमचा. हो. कोण निवडून येईल बरं? राजू नवघरे येताल, दांडेगावकर येताल की महाराज येताल? कोणी? दांडेगावकर साहेब येणार. बरं, कसं काय बरं? कारण विकासाच्या बाबतीत दांडेगावकर साहेब चांगले आहेत. नवघरे काय सांगत आहे, पीक विमा आला नाही. पीक विमा आला नाही मला हिंगोली जिल्ह्यामध्ये. नवघरेंनी रस्त्याचे काम ते केले का? नाही केले, काहीच केले. दांडेगावकर काय काम केले होते त्यावेळेस? खूप चांगली बंधाऱ्याची याची कामं केली त्याने. पण धाराशिव कारखाना प्रायव्हेट केला, त्यांच्यावर आरोप होतो. बरं, कसं बघताय? आरोप घेतात, आरोप उभे घेतात म्हणतात, चालूच राहते राजकारण. बरं, धाराशिव कारखाना सध्या प्रायव्हेट आहे की सहकार क्षेत्रात आहे? सांगा बरं. ते काय माहित नाही तेवढं. बर बर, कोण येईल बरं? निवडून कोण येईल? कोण निवडून कोण येईल? ते काय आहे? दुधाला काय भाव आहे बरं? दुधाला काय भाव? दुधाला काय भाव आहे? दुधाला काय भाव? 40 रुपये. बर, गाईचे? म्हशीच्या? म्हशी 70. बर, इकडे या. इकडे या. बरं, यावेळेस कोण चांगलं राहील बरं? राजू नवघरे की जयप्रकाश दांडेगावकर की विरूपादेश्वर महाराज? काय सांगू शकत नाही का, मला काय कळत नाही. काम कोण? नवघरेने काम केले म्हणतात. केलं का? नाही, आपल्याला काय इंटरेस्टच नाही राजकारणामध्ये. नवघरेंनी काम केलेच नाही? आपल्याला इंटरेस्ट नाही बा. मतदान करायचं नाही? नाही, मतदान तर जर झालं तर करायचं, नाही तर तितकं काय इंटरेस्ट. लोकशाही धोक्यात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिले आणि तुम्ही तेच करणार नाही, मग किती अवघड होईल? तसं काहीच सांगता येत नाही ना, कारण सकाळी 5 वाजता जातो मी. नाही, मतदान काय करावं लागेल ना. हो, पण टाइम जर भेटला तर करू, नाहीत नाही. कसं असं? किती शिक्षण झाले तुम्ही? 6वी. लोकशाही धोक्यात येईल तुमच्यामुळे. मतदान करा, कोणाला करा. अजून काही कार्यकर्ते? जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. कोण चांगलं राहील बरं? कोण चांगलं राहील? जयप्रकाश दांडेगावकर की महाराज? नाही, दोघांच्या लीड मध्ये महाराज. सध्या दोघांच्या लीड मध्ये कोणीच चलू शकत नाही. आपल्याकडे सध्या पांगरा सरकारमध्ये समजा जरांगे पाटलाची हवा, पाटील म्हणतील तसंच. तशी पाटलांना समजा हे केलेलं आहे, प्रतिसाद काय दिला नाही. दोघांच्या लीड मध्ये महाराजच येऊ शकतो. दोघांच्या लढतीमध्ये, कारण जवळपास आतापर्यंत अभ्यास केला तर पाहिलं तर दोन्ही याच्यामध्ये एकाने एक कारखानदार झाला. कोण निवडून येईल यावेळेस? दांडेगावकर, राजू नवघरे की महाराज? राजू भैया. राजू भैया ओळखता? राजू भैयाला ओळखता का? हो हो. कुठं भेट झाली ती? याला समजायला आलते ना, है ना. उभं टाकले पुन्हा राजू नवघरे, दांडेगावकर, कोणाला देतात निवडून? कोणी भेट नाही हो जरा. निशाणी घड्याळ. नक्कीच आपण पाहू शकतो की हे पांगरा शिंदे सर्कल आहे आणि या सर्कल मध्ये निवडून कोणी काय सांगतो नाही. बरं, काम केले का नवघरेंनी? आतापर्यंत आम्हाला अतिवृष्टीचे पैसे भेटले नाहीत. बरं, शेतकऱ्याला पीक विमा भेटला नाही. मग यावेळेस आणि कळमदूर तालुक्यात तर भेटले, इकडे काय भेटले नाहीत. बरं, मग काय ठरवलं यावेळेस?
मतदान आमच्या मनावर करायचं, जरांगे पाटील म्हणतील तेच करणार. कोणाला निवडून द्यायचे, कोणाला निवडून द्यायचे यावेळेस मग? दांडेगाव साहेबाला. बरं, काय केलं दांडेगाव साहेब? नाही मतदान म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? दांडेगाव साहेबांनी काय विकास केलाय, का निवडून द्यायचं दांडेगाव साहेब? नाही, मी इथं जवळपास 3 वर्षापासून आलेलो आहे. तर दांडेगावचं का जे आमदार काय होते, जे पालकमंत्री होते किंवा मंत्री होते, त्यावेळेस कमी घेतले असल्यामुळे मला काही कुठलं माहित नाही त्यांनी काय विकास. कोणत्या बेसवर तुम्ही मतदान करणार? मतदान आता एक आरक्षण चालू आहे. कोण आवाज उठवलाय आरक्षणावर वसमत विधानसभेमध्ये? नवकरी साहेबांना. हो, मग आम्ही अजून आमच्याकडे 8 दिवस आहेत. आमच्याबद्दल आम्हाला जरांगे पाटलांचे काही शब्द देतील त्याबद्दल आम्ही मतदान करणार आहे. एक तर नवकरी भया म्हणली, नवकरी भया करू शकतो, पण जर मराठा आरक्षणाबद्दल बोलते त्याच्यासाठी मतदान करतो. काय पेट्रोल संपलं काय? पेट्रोल संपलं काय? काय इकडं कोण निवडून येईल, दांडेगावकर, राजू नवकरे? दांडेगावकर. कसं काय बरं? कसं काय म्हणजे काय कामं केली दांडेगावकरांनी मागच्या मंत्री असताना? नाव जुना माणूस आहे ना. जुना माणूस आहे, जुना ते सोन आहे. जुनं ते सांग. राजू नवकरेंनी कामं केली नाही ना, आमच्याकडे आलेच नाही. एमडी साहेब बोलायचं नाही. समोर या हो. कोण निवडून येईल यावेळेस? निवडून कोण येईल बरं यावेळेस? दांडेगावकर, राजू नवकरे, महाराज? दांडेगावर साहेब. बरं, कसं काय, काय कामं केली? समोर तुम्ही मुलाखत कोणाची घ्यायले? बरं, हा तुम्हीच सांगा काय केलं दांडेगाव? तुम्ही ज्याची मुलाखत घ्या त्याला बोला म्हणावं, त्याची घेता का? मी बोलताना बोलू नका म्हणा, एवढं सांगा. मुलाखत घ्यायला तुम्ही, मुलाखत घ्यायला तुम्ही, बोला. मग पुढच्या काय बोलायचं? ते बोलताना बोललो का त्याला? डिबेट घ्या, बोला. ते लोक बोललो का मी? दांडेगावकर साहेब नंबर 1. दांडेगाव साहेब नंबर 1. दांडेगावकर साहेब सहकार मंत्री होते, घातलाय ते. बर, काच्या मध्ये, बर, रोड मध्ये काच्यात कोणाचा फंड फिंड देत ते. गावातले फंड आले, 20 लाखाचा फंड आला होता. ती फंड फिंड 15 सिंधीचा का नेल नाही कोण. हा, दांडेगाव साहेबांना नेल नाही. महादेवाला फंड आलता 20 लाखाचा. ती फंड नगर साहेबांनी नेला. असं काम करीत नाही. नळ योजनेचं पाणी आणले, पाईपलाईन केलेली आहे. तळ केलं आमच्या मुंद्रा साहेबांनी. हा, तळ केले आमच्या गावातल्या लोक. कोणी मुंद्रा साहेब तोपर्यंत आमच्या गावामध्ये कोणता पत्रकार बी अशी परिस्थिती घेत नव्हता. पण आता काय झाले, जरासा चळा आला, जरासं कमिशन इकडून तिकडून भेटलं की तोपर्यंत आम्ही वाईट होतो. आम्ही पहिले बी पण आता आम्हाला दांडेगावचा रुपये आला नाही सध्या, पण नोकरीचा आला नाही. तरी ते आम्हाला सांगलो, ज्याची तुम्ही मुलाखत घ्यायले, मुलाखत घेताना दुसरं कोणाला बोलू नका म्हणा, एवढं करायचं. दांडेगाव साहेब नंबर 1. दांडेगाव साहेब नंबर 1. साहेबांना कारखाना नावानं करून घेतलाय. हे का घेतलाय? हे दांडेगावकर साहेबांचे कर्मचारी, दांडेगावकर साहेबांचे कर्मचारी दांडेगावकरांचंच काम करतील. कर्मचारी त्याला विचारा ना, कारखाना कोणाच्या नावानं आहे? बाराशू सहकारी साखर कारखाना कोणाच्या नावाने? चेअरमन कोण आहे बाराशू? दांडेगावकर साहेबाच आहेत ना. त्याच्या जावयाच्या नावानं केलेली प्रॉपर्टी पूर्ण ती. तरी मग वसमत विधानसभेतली जी प्रॉपर्टी आहे ती का वैयक्तिक कोणाच्या नावानं करण्यासाठी आहे की काय समाजाच्या कार्यासाठी आहे ते कळवा आम्हाला. त्रिमूर्ती प्लाऊड कारखाना हे कोणाच्या नावाने केलेला आहे? त्यांच्याच का? मग अशा शासकीय मालमत्तेवर तुम्ही जर स्वतःच राज्य करत असाल तर आम्ही तुमच्या पाठीमागं कसं राहावं? अशा प्रॉपर्ट्या तुम्ही जर गोरगरिबाच्या तुमच्या नावानं करायले तर आम्ही तुमच्या मागं का राहणे? काय म्हणत ते बरोबर आहे का? बोलले का? सगळ्याच्या काही गोष्टी असतील. आपलं एक मत आहे, मताचं मांडणे साहजिक आहे, आणि काही गोष्टी खऱ्या किंवा खोट्या. बरोबर. नवकऱ्यांनी कामं केलेत का? 100 मीटरचं फ्लोअर ब्लॉक केलेलं आहे पांगरा शिंदे नाही केलं नाही. दांडेगावकरांनी केले का? हो, आमच्या गावात निधी आलेला होता, पण इथल्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी टक्केवारीचं प्रमाण जास्त मागितल्यामुळं इथलं ते काम झालं नाही. राजवाडीचे पांघरा नळ योजना, राजवाडीचे पांघरा नळ योजना 2 कोटी रुपयाचे बंधारे आजही बी चालू आहेत. दांडेगावकर साहेबाचे आहेत ना? मान्य आहे का तुम्हाला? मान्य आहे. बरोबर आहे. दांडेगावकर साहेबांना 2 कोटीचे बंधारे 2010 2015 बरोबर आहे. आणि 2015 2010 ते 2015 मध्ये
पाईपलाईन राजवाडची 15 सरपंच आंब्याखाली पैसे घेतलेले दांडेगावकर साहेबांना सांगितलं होतं आणि पैशासाठी जे आज पक्ष बदललेले लोक आहेत पैसे हे जे कोणी घेतले नाहीत पैसे. विधानसभा निवडणूक रिपीट दुसरं बोला काहीतरी नाही मुंडे साहेबांना आणि राजवाडीला तिथं पाणी तलावाचा योजना मंजूर करून हे संपूर्ण सर्कल पाण्याखाली घातलेलं आहे. म्हणून आम्ही मुंद्रा साहेबांचे कट्टर सैनिक होतो. आम्ही काय म्हणतो पाईपलाईन हे ते काही नाही. दांडेगावकर साहेबांना पिठावर रांगोळी काढली आहे इथल्या. मी बोलतो आंध्रा सर्कलला जे विकास झाला यायनं ज्या वेळेस निवडून गेलं होतं त्या माणसाला हे 6 माणसांना निवडून दिलं. यायला निवडून गेले. मी एकटा आलो नाही, गावानंच दिलेलं आहे. हे लोक होते दिलीप भाऊ रेकॉर्ड होत नसते तिकडला. दिनेश भाऊ लक्षात घ्या, यायने निवडून गेलं मला होतं पण साहेबाच्या नेतृत्वात. बरोबर आहे. आणि आजही ते सांगा बाबा पाईपलाईन पागऱ्यामध्ये टिकली असेल तर त्याने सांगावं नाही टिकली नाही म्हणावं. आजही पाणी चालू आहे. त्यावेळेस हे चालू सरपंच होते, आता हे माजी सरपंच झाले त्याच्यामुळे बोलायले. पण ती पाईपलाईन नळ योजना आणण्याच्या अगोदर दांडेगावकर मुंद्रा साहेबांचंच कार्य होतं नाही तर पाणी तलाव आणण्यासाठी. पाणी तलाव आणला ते मुंद्रा साहेबांनीच आणलेला. संपूर्ण सर्कल पाण्याखाली घातलेलं आहे. दांडेगावकर साहेबाचा काही याच्यात रोल नाही. दांडेगावकर साहेबाच्या नावावर त्याचे कार्यकर्ते ते पोळ्या भाजवत असतील, त्याला भाजू द्या, त्याला काय आम्ही अडू शकत नाही. जे आमच्या इथला जे महादेवाचा निधी होता ते इथल्या कार्यकर्त्याची टक्केवारी वाढल्यामुळं तो निधी दुसरीकडे द्यावा लागला. भयाला नाही जाऊ असतो. इथल्या टक्केवारीची गरज जास्त होती त्याच्यामुळे निधी बाहेर गेला. कार्यकर्त्यांनी जास्त मागितला होता. महादेवाकडचा फंड आलेला होता, इथं मंजूर झाला प्युअर ब्लॉकचा फंड, पण ते इथल्या कार्यकर्त्यांनी टक्केवारी स्वतःची जास्त मागितली म्हणून भयाला ते नाहीला जाऊन दुसरीकडे देवस्थानला दिला. त्यांनी का घरी नेला नाही, कुठल्या तरी देवस्थानला दिलेला आहे. पाहू शकतो हे पांगरा शिंदे सर्कल आहे आणि पांगरा शिंदे सर्कलला एक वसमत विधानसभेमध्ये वेगळं महत्व आहे. कारण माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंद्रा हे पांगरा शिंदे गावचे येतात आणि आपण इथल्या पांगरा शिंदे गावच्या जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत.